राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणी शरद पवारांच्या याचिकेवर येत्या 22 जुलैला सुनावणी। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका। काँग्रेस विधानमंडळ सभागृह नेते विजय वडेट्टीवारांना नोटीस। जनसुरक्षा विधेयकाला सभागृहात विरोध न केल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नोटीस काढल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्र्यांकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर विभागनिहाय बैठकांचा धडाका। पूर्व विदर्भातील भाजप आमदारांची वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक। उद्धव ठाकरेंच्या महामुलाखतीचा नवा टीजर जारी। मुलाखतीतून सत्ताधाऱ्यांवर उद्धव ठाकरेंचं सडेतोड भाष्य। संजय राऊतांनी टीजर केला जारी। नड्डा बोलले की देशात एकच। नाशिकमध्ये शिवभोजन योजनेत लाखोंचा घोटाळा झाल्याचं उघड। एकाच लाभार्थ्यांचा फोटो वापरून अनुदान लाटलं। जिल्हा पुरवठा विभागाकडून तक्रारीची गंभीर दखल। नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात। भरधाव बाईक आणि कारच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये 3 महिला आणि 3 पुरुष आणि एका चिमुकल्याचा समावेश। अमरावतीच्या मेळघाट परिसरात मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे सिपना नदीला पहिल्यांदाच पूर। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। छांगूर बाबा धर्मांतर प्रकरणात ईडीचे मुंबईत छापे। वांद्रे आणि माहीममध्ये छापेमारी। सिरियात डिफेन्स हेडक्वार्टरवर इस्रायलकडून एअर स्ट्राईक। लाईव्ह टीव्ही शोमध्ये हल्ल्याची धक्कादायक दृश्य कैद। आणि मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा एकदा धावण्यासाठी वनराणी टॉय ट्रेन सज्ज। ऑगस्टपासून पुन्हा लोकांसाठी खुली केली जाणार। राज्यभरातील महिला परिचारिका एकवटल्या असून त्या चांगल्याच आक्रमक झालेल्या आहेत। आपल्या न्याय हक्कांच्या मागणीसाठी राज्यभरातील महिला परिचारिका आंदोलनासाठी दाखल झालेल्या आहेत। हसन मुश्रीफ यांच्यासोबतची चर्चा असफल ठरल्यानं काम बंद आंदोलन त्या करतायत। 7व्या वेतन आयोगामध्ये स्टाफ नर्सेसची झालेली उपेक्षा आणि कंत्राटी पद्धतीनं नियुक्त्या केल्यामुळे नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यानंतर आता हजारो परिचारिका मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करतायत। तर नागपुरातील मेडिकल आणि मेयो रुग्णालयातील परिचारिकांचं काम बंद आंदोलन सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातील नर्सेसचं देखील काम बंद आंदोलन सुरू असून सर्व नर्सेस आणि ब्रदर्सनं एकत्र जमून तीव्र निदर्शन केलंय। तर धुळ्यातही भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिका कर्मचारी संपावर आहेत। 300 पेक्षा अधिक कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। परिचारिकांच्या या आंदोलनांमुळे रुग्णसेवेवर परिणाम होणार आहे। नर्सिंग अलाउन्स, जुनी पेन्शन या मागणीसाठी हे काम बंद आंदोलन करण्यात येत आहे। राज्यभरातील परिचारिका आज काम बंद आंदोलन करत आहेत। आझाद मैदानामध्ये गेले अनेक दिवस त्यांच्याकडनं आपला आवाज बुलंद केला जात आहे आणि आज थेट काम बंद आंदोलनाची भूमिका त्यांनी घेतलेली आहे, ज्याचा परिणाम राज्यभरातील अनेक शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवेवरती होणार आहे। खरं तर यांचे अनेक प्रश्न आहेत, त्यातील प्रमुख प्रश्न हा कंत्राटी भरतीला विरोध असल्याचा आहे। गेले अनेक दिवस ते याबाबत सरकारकडे पाठपुरावा करताय। काल हसन मुश्रीफ मंत्री महोदयांशी सुद्धा त्यांची बैठक झाली, परंतु त्यात कोणत्याही पद्धतीचा तोडगा निघाला नसल्यानं आज हे टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ आलेली आहे। 1 दिवसाचं काम बंद आंदोलन तुम्ही आज करतायत, खरं तर काय नेमक्या सरकारकडनं अपेक्षा आहेत, काय मागण्या आहेत? 2022 मध्ये आम्ही सर्व राज्यातील परिचारिकांनी कंत्राटी भरती थांबवण्यासाठी आंदोलन केलं होतं। 10 दिवस आंदोलन चालल्यानंतर शासनाच्या ही बाब लक्षात आली आणि त्यावेळी कंत्राटी पद्धतीची जी भरती होती ती रद्द करून कायमस्वरूपी पदभरती केली गेली। आज पुन्हा शासनाने राज्यातल्या 10 प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण केलंय, परंतु त्याचं मनुष्यबळ मात्र निर्माण झालेलं नाही। त्याचबरोबर परिचर्या महाविद्यालय सुद्धा निर्माण केलेली आहेत, त्याचं सुद्धा मनुष्यबळ उपलब्ध केलेलं नाही। ज्या पद्धतीने कंत्राटी भरतीचे निर्णय होत आहेत ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। परिचारिका ह्या जीवित संपत्तीला वर काम करतात। कंत्राटी भरती ही त्यासाठी योग्य नाही। जनतेचं आरोग्य सुद्धा यामुळे धोक्यात येऊ शकतं। याशिवाय परिचारिकांच्या आर्थिक मागण्या आहेत, ज्याकडे 40 वर्षापासून लक्ष दिलं गेलं नाहीये। ह्या मागण्या पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा शासनाकडे करतो आहोत। 2022 ते 25 पर्यंत आम्ही सातत्याने पाठपुरावा केला, परंतु
याला दप्तर दिरंगाई म्हणावं की परिचारिकांकडे कायमच शासनाचं दुर्लक्ष म्हणावं, अशी परिस्थिती आज राज्यातील परिचारिकांसमोर आहे. वेतन त्रुटीमध्ये शासनाला दिले गेले आहेत ती सर्व निवेदनं उद्या संध्याकाळी सभागृहाची बैठक संपण्यापूर्वी शासनाने करावी असे मी सक्त निर्देश परत शासनाला देत आहे. एक मिनिट, शासनाकडनं याची अक्नॉलेजमेंट कोणी देईल का? होय अध्यक्ष महोदय. नाशिकचं हनी ट्रॅपचं प्रकरण फार गंभीर आहे. राठोड कसं होय म्हणू शकतात त्याला? अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सारख्या दर्जाच्या माणसाने सभागृहाला आणि महाराष्ट्राला आश्वस्त करावं. नाशिकच्या हनी ट्रॅपचं प्रकरण आहे. आपण सांगा, तुम्हाला सगळी नावं माहित आहेत का अध्यक्ष महोदय? ती सगळ्यांची नाव आहेत. अध्यक्ष महोदय, आपण या बाबी गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि आपल्या निर्देशाप्रमाणे शासनाने देखील नोंद घेतलेली आहे. चला बस झालं आता, चला पुढे जाऊ. काय करता? मी उभा राहिलो की तुमची पुढे जाता म्हणून मी उभाच राहत नाही हल्ली. तुम्ही उभे राहिलात की बाकी पुढे जात नाही म्हणून मला बोलायला लागतं. बसा, बसू. पुढे जाऊ ना आता. असं आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय, हा विषय आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे आणि याच्यात आम्ही शेवटात जाऊ म्हणून या ठिकाणी सभागृहामध्ये सांगतायत. मी आपल्या ही गोष्ट निदर्शनात आणण्याकरता झटकन उभा राहिलो की या संदर्भामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री यांनी काल मीडियासमोर जाहीर विधान केलंय की नाशिकच्या माणसानं सुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली आणि ठाण्याच्या माणसांनी सुद्धा तक्रार मागे घेतली आणि आपसामध्ये सेटलमेंट करून हा विषय संपला, असं गृहराज्यमंत्री म्हणतात. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे. तुम्ही सभागृहाची दिशाभूल करत नाही ना दोघे जण? अध्यक्ष महोदय, हे मला सांगायचं आहे एवढ्या गंभीर प्रश्नावर, म्हणून मी उभा राहिलो, नाही तर मी उभा राहिलो नसतो. बोला मंत्री महोदय. काय महोदय, मी ज्या केसच्या बद्दल माहिती दिली, मुळात ती तक्रार ही कुठली हनी ट्रॅपच्यावर तक्रार नव्हती. ती तक्रार वेगळी होती आणि त्या बाबतीमध्ये जर का ज्यांनी तक्रार दिलेली आहे, ज्यांच्याविरुद्ध तक्रार दिलेली आहे, दोघांमध्ये जर का कॉम्प्रोमाइज झालं तक्रार मागे घेतली गेली. इतकं सिंपल आहे. ही तक्रार हनी ट्रॅपची नव्हती. आता बास झालं. आता किती वेळ तुम्ही याच्यावर घालवणार आहात? महोदयांच्या ठीक आहे, चला पुढे चला. अध्यक्ष महोदय, नरके साहेब बोला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने त्यांनी उत्तर अशासकीय दिलं नाही, सदस्यांची स्पष्टीकरण विधेयकाने दिलं. ठराव समितीचे तिसरे प्रतिवृत्त सादर करतो. शुक्रवार दिनांक 18 जुलै 2025 रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दाखविण्यात येणाऱ्या अशासकीय ठरावांना व अशासकीय विधेयकांना द्यावयाचा वेळ ठरविण्याकरता समितीची बैठक झाली. अशासकीय कामकाजाची एकूण 2.5 तासाचा वेळ उपलब्ध आहे. त्यापैकी विधानसभेकडे पुनर्प्रस्तावाकरता असलेल्या 2 अशासकीय विधेयकांना 4 मिनिटे, तसेच विचारात असलेल्या 2 अशासकीय विधेयकांना 13 मिनिटे व उर्वरित 120 मिनिटांचा वेळ पुढील प्रमाणे अशासकीय सदस्यांना देण्यात यावा. 1. डॉक्टर नितीन राऊत विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 103 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. 2. धनंजय मुंडे विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 33 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. 3. राजकुमार बडोले विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 43 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. 4. राजकुमार बडोले विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 39 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. 5. ॲडव्होकेट आरोप पराग आळवणी विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 50 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. तुम्ही बसा, मी तुम्हाला लगेच संधी देतो. श्री प्रशांत Very ठाकूर good. यांचा ठराव क्रमांक 151 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. यापैकी कोणत्याही ठरावाचा वेळ वाचल्यास तो त्यापुढील क्रमांकाच्या ठरावाला देण्यात यावा अशी ही समिती शिफारस केली आहे. अशासकीय विधेयके आणि ठराव समितीच्या तिसरे प्रतिवृत्त सभागृहास सादर झाले.